चला मित्रांनो, आज आपल्याला 12वी इंग्रजी मधला युनिट सेकंड आणि युनिट सेकंड मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजे पोएम्स. पोएम्स मध्ये 2.1 याच्यामध्ये 2.1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इट इज रिटन बाय वॉल्ट विटमन. पोएट वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली ही कविता आणि या कवितेमध्ये आपल्याला एक जीवनाचं असं मिश्रण म्हणजे कवी इथं वॉल्ट विटमन जे आहेत, वॉल्ट विटमन इथं काय म्हणतात की ऍक्च्युली द सेक्शन ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम द लीव्स ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड द टेंडरनेस ऑफ हार्ट. की ही जी पोयम आहे या तीन गोष्टींचं मिश्रण आहे. कोणत्या तीन गोष्टी? तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्या स्वतः बद्दलची जाणीव, ओळख. दुसरं फ्री विल. फ्री विल म्हणजे काय की आपल्याला एक प्रकारे मुक्त इच्छाशक्ती असणे की बाबा आपल्याला जे करायचं ते करता येईल. आणि तिसरी गोष्ट आहे टेंडरनेस ऑफ हार्ट. टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे की आपण आपलं हृदय हे हळवं असलं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखानं आपण दुःखी झालं पाहिजे, दुसऱ्यांच्या आनंदानं आपण आनंदी झालं पाहिजे. आपण निष्ठुर असता का? वॉल्ट विटमन या कवितेतून आपल्याला हेही सांगतात की ही रिअलाइज्ड that our life take the test of our wisdom, which is not taken by any school or university. की वॉल्ट विटमन असं म्हणतात की आपलं जीवन, जी आपली परीक्षा घेतात आपल्या शहाणपणाची, हे जगातलं कुठलीही शाळा किंवा कॉलेज कोणीही घेत नाही. त्याचप्रमाणे ते इथं सांगतात की इन द रोड ऑफ लाईफ, रिच पुअर एव्हरीवन हॅज टू कम ऑन इट. मग श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येकाला जीवनाच्या वाटेवरती सारखाच प्रवास हा करावा लागतो. शेवटी ते म्हणतात ही आर्ग्यूज दॅट वी शुड नॉट स्टे ॲट वन प्लेस फॉर अ लॉंग टाइम, मे बी द हॉस्पिटॅलिटी इज ग्रेट. अरे एखाद्या ठिकाणी खूप पाहुणचार आहे म्हणून त्या ठिकाणी खूप काळ थांबणं किंवा राहणं हे चुकीचं. कधीच आपण असं करता का? सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएम मध्ये आपल्याला सुंदर असं कवीनं मार्गदर्शन केलेलं आहे. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक द ओपन रोड. अत्यंत मोकळ्या हलक्या मनानं माझ्या समोरचा असा मोकळा रस्ता मी निवडतोय. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर. माझ्या समोरची दुनिया ही अत्यंत आरोग्यदायी आणि मोकळी माझ्या समोर आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज. माझ्या समोर असलेला हा तपकिरी रंगाचा रस्ता मला जिकडे जाईन तिकडे घेऊन जायला तयार आहे. तसं आपलं जीवन आहे तसंच. आपल्याला जिकडे जायचंय तिकडं ते घेऊन जायला तयार आहे. इट इज रेडी टू टेक यू वेरेवर यू वॉन्ट टू गो, बट यू हॅव टू चूज द रोड. पण रस्ता तर तुम्हालाच निवडायचा. कवी म्हणतो मी एकदम मुक्त मनानं, बिलकुल कसलं टेन्शन बर्डन जास्त न ठेवता एकदम मोकळ्या मनानं मी माझा निर्णय, माझा रस्ता मी निवडला. henceforth I ask not good fortune, I am myself, yes, good fortune. तो या ठिकाणी काय म्हणतो की henceforth म्हणूनच
आय डोंट वॉन्ट गुड फॉर्च्यून. मला चांगल्या नशिबाची गरज नाही. अरे मीच माझं नशीब आहे. आय एम माय गुड फॉर्च्यून. मीच माझं एक चांगलं नशीब आहे. मला चांगल्या नशिबाची गरज नाहीये. माझं नशीब मीच आहे. पुढं तो म्हणतो की हॅन्स फोर आय इम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड्स नथिंग. आणि म्हणूनच मी कधीच आजचं काम उद्यावर ढकलत नाही. आय नेवर पोस्टपोन माय वर्क. मी कधी कुरकुर करत बसत नाही. आय नेवर विम्पर ऑन दॅट. मी कधी कुरकुर करत बसत. मी माझं काम आजचं आज करतो आणि मला कशाचीच गरज नाही. मी सफिशियंट. आय एम माय सेल्फ इज माय फॉर्च्यून. मीच माझं नशीब आहे. मला कशाची गरज? बरोबर आहे ना? मला ना कोण्या नशिबाची गरज आहे ना कशाची गरज आहे. मी सफिशियंट आहे. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लॅबोररीज, क्युरलस क्रिटिसिझम्स. जे काही आपले कंप्लेंट्स असतील ना, काही टीकात्मक तुमच्या तक्रारी असतील, त्या आपापल्या पुरत्या मर्यादित असल्या पाहिजेत. कशाला गावभर फिरायचं? बरोबर आहे. आपल्या ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या आपल्या पुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजे. आपल्या जीवनातल्या अडचणी, ते म्हटलं जातं ना, ती झाकली मूठ 1.25 लाखाची. बरोबर आहे ना? भूषण सांगावे जगाला आणि अपमान सांगावे मना. लोकांना काही सांगत बसायचं? बरोबर आहे. जे काही आपल्या कंप्लेंट्स असतील आपल्या पुरत्या ठेवायच्या आणि त्या घरातच संपवायच्या. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. जेव्हा मी या जीवनाच्या रस्त्यावरती चालतो ना, तर एकदम कॉन्टेंट म्हणजे एकदम समाधानी आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असा मी या रस्त्यावरती चालतो. कसा? समाधानी. सुख म्हणजे नक्की काय असतं? अरे मनाचा समाधान म्हणजे सुख असतं. तुम्ही समाधानी तर तुमच्या जीवनात सुख. जर समाधान नाही तर तुम्ही सुखी. म्हणून मी रस्त्यावर चालताना कवी म्हणतो, जीवनाचा प्रवास करताना नेहमी मी अत्यंत आनंदी असतो, कारण मी समाधानी आणि मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, वीक नाही आहे. यस. आणि जे काही माझ्याकडे आहे ना, ते माझ्यासाठी पुरेसं आहे बरं का. जे काही माझ्याकडे आहे दॅट इज सफिशियंट. आय डोंट नीड, आय डोंट वॉन्ट द कॉन्सल्टेशन्स. कॉन्सल्टेशन्स एनी नियरर. मला ना कसल्याही प्रकारच्या गोष्टीची गरज नाही. मला अशा लोकांची गरज नाही की जे कौतुक करतात. कौतुक करणारी तर लोक नसावीत जवळपास. बरोबर आहे. आय डोंट नीड सच कॉन्सलेशन. अशा लोकांची मला गरजच नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहित आहे ते जिथं आहेत ते तिथंच बरे आहेत. बरोबर आहे. ते जिथं आहेत ते तिथंच बरे आहेत, माझ्याजवळ नको. यस. आय नो दे सफिस, दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. मला माहिती आहे, अहो त्यांच्या जवळ जे कोणी आहेत त्यांचं ते खूप कौतुक करतात आणि अति कौतुकानं माणूस वाया जातो. त्यामुळे मला असं कौतुक नको. त्यामुळे मला असं कौतुक ना बिलकुल नको. म्हणून मी काय म्हणतोय, कवी म्हणतो, आय कॅरी स्टील हिअर, आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. म्हणूनच मी माझे जुने जे काही बर्डन, टेन्शन छोटे मोठे आहेत ते सोबत ठेवतो. असलं आपल्या कामाचं थोडंसं टेन्शन असलं पाहिजे ना. एकदम रिलॅक्स असणं योग्य नाही. समाधानी राहा, पण कामाचं टेन्शन असलं पाहिजे. मी माझे जुने बर्डन नेहमी सोबत घेऊन जातो. आय कॅरी देम व्हेरेवर आय गोज. मी जिथं जातो तिथं ते माझ्या सोबत घेऊन जातो. कारण मला या कौतुक करणाऱ्या लोकांपेक्षा मला माझे बर्डन प्रिय.
कारण ते चांगले, ते मला शिकवतात. दे टीच मी समथिंग टू डू परफेक्टली. बरोबर, मला ते शिकवतात जीवनाचं गीत, या मुक्त रस्त्याचं गीत ते मला शिकवतात. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईड ऑफ दॅम. आणि खरंच मी शपथ घेतो, अहो मला यांच्यापासून दूर होणं शक्य नाही. खरं सांगतो, खरं सांगतो, मला माझ्या बर्डन पासून दूर राहणं कधी शक्य नाही. आय एम फिल्ड विथ दॅम, आय विल फिल दॅम इन रिटर्न. मी माझ्या या बर्डन्सनं नेहमी भरलेलो होतो, भरलेलो असेन आणि भविष्यातही भरलेलो जाईन. म्हणजे मला माझे बर्डन सोडून राहायचं नाही. मीन्स whatever my work, whatever my burdens, that are the only things which can promote me to get success in life. म्हणजे मी नेहमी चंचल असलं पाहिजे, मी नेहमी क्रियाशील असलं पाहिजे, मी नेहमी जीवनाचा अनुभव घेत पुढं चालत राहिलं पाहिजे, असंच कवी या पोएम मध्ये सांगतो. ठीक आहे, समजली का? खूप सुंदर अशी कविता आहे, वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली. समजली असेल तुम्हाला निश्चितच, असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. चला मित्रांनो, आज आपल्याला 12वी इंग्रजी मधला युनिट सेकंड, आणि युनिट सेकंड मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजे पोएम्स. पोएम्स मध्ये 2.1 याच्यामध्ये 2.1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड, इट इज रिटन बाय वॉल्ट विटमन. पोएट वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली ही कविता, आणि या कवितेमध्ये आपल्याला एक जीवनाचं असं मिश्रण, म्हणजे कवी इथं वॉल्ट विटमन जे आहेत, वॉल्ट विटमन इथं काय म्हणतात की ऍक्च्युली द सेक्शन ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम द लीव्स ऑफ ग्रास is a beautiful blend of self-awareness, free will and the tenderness of heart. की ही जी पोयम आहे या 3 गोष्टींचं मिश्रण आहे. कोणत्या 3 गोष्टी? तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्या स्वतः बद्दलची जाणीव, ओळख. दुसरं फ्री विल. फ्री विल म्हणजे काय की आपल्याला एक प्रकारे मुक्त इच्छाशक्ती असणे, किंवा आपल्याला जे करायचं ते करता येईल. आणि तिसरी गोष्ट आहे टेंडरनेस ऑफ हार्ट. टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे की आपण आपलं हृदय हे हळवं असलं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखानं आपण दुःखी झालं पाहिजे, दुसऱ्यांच्या आनंदानं आपण आनंदी झालं पाहिजे, आपण निष्ठुर असता कामा. वॉल्ट विटमन या कवितेतून आपल्याला हेही सांगतात की ही रिअलाइज्ड that our life take the test of our wisdom, which is not taken by any school or university. की वॉल्ट विटमन असं म्हणतात की आपलं जीवन, जी आपली परीक्षा घेतात आपल्या शहाणपणाची, हे जगातलं कुठलीही शाळा किंवा कॉलेज कुणीही घेत नाही. त्याचप्रमाणे ते इथं सांगतात की इन द रोड ऑफ लाईफ, रिच पुअर एव्हरीवन हॅज टू कम ऑन इट. मग श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येकाला जीवनाच्या वाटेवरती सारखाच प्रवास हा करावा लागतो. शेवटी ते म्हणतात ही आर्ग्यूज that we should not stay at one place for a long time. Maybe the hospitality is great. अरे एखाद्या ठिकाणी खूप पाहुणचार आहे म्हणून त्या ठिकाणी खूप काळ थांबणं किंवा राहणं हे चुकीचं. कधीच आपण असं करता का?
सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएम मध्ये आपल्याला सुंदर असं कवीनं मार्गदर्शन केलेलं आहे. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक द ओपन रोड. अत्यंत मोकळ्या हलक्या मनानं माझ्या समोरचा असा मोकळा रस्ता मी निवडतोय. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्या समोरची दुनिया ही अत्यंत आरोग्यदायी आणि मोकळी माझ्या समोर आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज. माझ्या समोर असलेला हा तपकिरी रंगाचा रस्ता मला जिकडे जाईन तिकडे घेऊन जायला तयार आहे. तसं आपलं जीवन, आपलं जीवन आहे तसंच. आपल्याला जिकडे जायचंय तिकडं ते घेऊन जायला तयार आहे. इट इज रेडी टू टेक यू वेरेवर यू वॉन्ट टू गो, बट यू हॅव टू चूज द रोड. पण रस्ता तर तुम्हालाच निवडायचा. कवी म्हणतो मी एकदम मुक्त मनानं, बिलकुल कसलं टेन्शन बर्डन जास्त न ठेवता एकदम मोकळ्या मनानं मी माझा निर्णय, माझा रस्ता मी निवडला. henceforth I ask not good fortune, I am myself, yes, good fortune. तो या ठिकाणी काय म्हणतो की henceforth म्हणूनच आय डोंट वॉन्ट गुड फॉर्च्यून. मला चांगल्या नशिबाची गरज नाही. अरे मीच माझं नशीब आहे. आय एम माय गुड फॉर्च्यून. मीच माझं एक चांगलं नशीब आहे. मला चांगल्या नशिबाची गरज नाही. माझं नशीब मीच आहे. पुढं तो म्हणतो की henceforth I imper no more, postpone no more, needs nothing. आणि म्हणूनच मी कधीच आजचं काम उद्यावर ढकलत नाही. आय नेवर पोस्टपोन माय वर्क. मी कधी कुरकुर करत बसत नाही. आय नेवर विम्पर ऑन दॅट. मी कधी कुरकुर करत बसत. मी माझं काम आजचं आज करतो आणि मला कशाचीच गरज नाही. मी सफिशियंट. आय एम माय सेल्फ इज माय फॉर्च्यून. मीच माझं नशीब आहे. मला कशाची गरज? बरोबर आहे ना. मला ना कोण्या नशिबाची गरज आहे ना कशाची गरज आहे. मी सफिशियंट आहे. डन विथ इंडोर कंप्लेन्स, लायब्ररीज, क्युरलस क्रिटिसिझम्स. जे काही आपले कंप्लेंट्स असतील ना, काही टीकात्मक तुमच्या तक्रारी असतील, त्या आपापल्या पुरत्या मर्यादित असल्या पाहिजेत. कशाला गावभर फिरायचं? बरोबर आहे. आपल्या ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या आपल्या पुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजे. आपल्या जीवनातल्या अडचणी, ते म्हटलं जातं ना की झाकली मूठ 1.25 लाखाची. बरोबर आहे ना. भूषण सांगावे जगाला आणि अपमान सांगावे मना. लोकांना काही सांगत बसायचं? बरोबर आहे. जे काही आपल्या कंप्लेंट्स असतील आपल्या पुरत्या ठेवायच्या आणि त्या घरातच संपवायच्या. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. जेव्हा मी या जीवनाच्या रस्त्यावरती चालतो ना, तर एकदम कॉन्टेंट म्हणजे एकदम समाधानी आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असा मी या रस्त्यावरती चालतो. कसा? समाधानी. सुख म्हणजे नक्की काय असतं? अरे मनाचा समाधान म्हणजे सुख असतं. तुम्ही समाधानी तर तुमच्या जीवनात सुख. जर समाधान नाही तर तुम्ही सुखी. म्हणून मी रस्त्यावर चालताना, कवी म्हणतो, जीवनाचा प्रवास करताना नेहमी मी अत्यंत आनंदी असतो. कारण मी समाधानी आणि मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, वीक नाहीये. यस. आणि जे काही माझ्याकडे आहे ना ते माझ्यासाठी पुरेसं आहे बरं का. जे काही माझ्याकडे आहे दॅट इज सफिशियंट. आय डोंट नीड, आय डोंट वॉन्ट द कॉन्सल्टेशन्स. कॉन्सल्टेशन्स एनी नियरर. मला ना कसल्याही प्रकारच्या गोष्टीची गरज नाही. मला अशा लोकांची गरज नाही की जे कौतुक करतात. कौतुक करणारी तर लोक नसावीत जवळपास. बरोबर आहे.
आय डोंट नीड सच कॉन्सलेशन. अशा लोकांची मला गरजच नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहित आहे ते जिथं आहेत ते तिथंच बरे आहेत. बरोबर आहे? ते जिथं आहेत ते तिथंच बरे आहेत, माझ्याजवळ नको. यस, आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. मला माहिती आहे, अहो त्यांच्या जवळ जे कोणी आहेत त्यांचं ते खूप कौतुक करतात आणि अति कौतुकानं माणूस वाया जातो. त्यामुळं मला असं कौतुक नको. त्यामुळं मला असं कौतुक ना बिलकुल नको. म्हणून मी काय म्हणतोय, हा कवी म्हणतो, आय कॅरी स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. म्हणूनच मी माझे जुने जे काही बर्डन टेन्शन छोटे मोठे आहेत ते सोबत ठेवतो. असलं पाहिजे. आपल्या कामाचं थोडस टेन्शन असलं पाहिजे ना. एकदम रिलॅक्स असणं योग्य नाही. समाधानी राहा, पण कामाचं टेन्शन असलं पाहिजे. मी माझे जुने बर्डन नेहमी सोबत घेऊन जातो. आय कॅरी देम व्हेरेवर आय गोज. मी जिथं जातो तिथं ते माझ्या सोबत घेऊन जातो. कारण मला या कौतुक करणाऱ्या लोकांपेक्षा मला माझे बर्डन प्रिय. कारण ते चांगले, ते मला शिकवतात. दे टीच मी समथिंग टू डू परफेक्टली. बरोबर, मला ते शिकवतात जीवनाचं गीत, या मुक्त रस्त्याचं गीत ते मला शिकवतात. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईड ऑफ दॅम. आणि खरंच मी शपथ घेतो, अहो मला यांच्यापासून दूर होणं शक्य नाही. खरं सांगतो, मला माझ्या बर्डन पासून दूर राहणं कधी शक्य नाही. आय एम फिल्ड विथ दॅम, आय विल फिल दॅम इन रिटर्न. मी माझ्या या बर्डन्सनं नेहमी भरलेलो होतो, भरलेलो असेन आणि भविष्यातही भरलेलो जाईन. म्हणजे मला माझे बर्डन सोडून राहायचं नाही. मीन्स व्हॉट एव्हर माय वर्क, व्हॉट एव्हर माय बर्डन्स, दॅट आर द ओनली थिंग्स विच कॅन प्रमोट मी टू गेट सक्सेस इन लाईफ. म्हणजे मी नेहमी चंचल असलं पाहिजे, मी नेहमी क्रियाशील असलं पाहिजे, मी नेहमी जीवनाचा अनुभव घेत पुढं चालत राहिलं पाहिजे. असंच कवी या पोएम मध्ये सांगतो. ठीक आहे, समजली का? खूप सुंदर अशी कविता आहे, हा वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली. समजली असेल तुम्हाला निश्चितच. हा, असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे.